नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती ट्रॅव्हलिंग इंडिया विथ प्रसाद. तर आज आपण चाललो आहोत खारघरला इस्कॉन टेम्पलला भेट द्यायला. तिथे श्रीकृष्णाचं आपल्याला रूप बघायला भेटणार आहे. बऱ्याच वर्षानंतर आपण खूप आधी जेव्हा इथे तुम्हाला जी व्हिडिओ दिसते आपण द्वारकेला गेलतो, आपल्या आईवडिलांना पण घेऊन गेलतो, पण त्यानंतर आज आपण परत एकदा श्रीकृष्णाला भेटायला चाललो आहे. तर चला मित्रांनो, तुम्ही पण आमच्यासोबत चला इस्कॉन टेम्पलला भेट द्यायला. तर आपण आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचलो आहे आणि हा गेट नंबर 3 आहे. इथनं आपल्याला एंट्री आहे आता सध्या. तर आपण एंट्री करून आतमधला ॲम्बियन्स कसा आहे ते बघू. आतमधला बॅग वगैरे कुठेतरी सबमिट करू आणि आतमधला एरिया प्रॉपर बघून घेऊ. तर चला, प्रॉपर सिस्टमॅटिक पद्धतीने इकडे आपल्याला बसायला जागा भेटली आहे, जिथे आपण चप्पल आपली काढतो. तर आतमध्ये आपण आता पोहोचलो आहे आणि हे माझ्या राईट हँड साईडला आहे ना, इकडे मंदिर आहे. तर आपण आता आतमध्ये जाऊ आणि आतमध्ये प्रार्थना किंवा आरती चालू आहे वाटतं. हां, आरती चालू आहे. तर चला पटकन आपण पण जॉईन होऊया. आपण इथे पोचल्यानंतर आरती नुकतीच सुरू झाली आणि आरती जशी संपली तसे दरवाजे बंद झालेत. तुम्ही बघू शकता माझ्या मागे तसे दरवाजे बंद झालेत. आणि काय सांगावं की म्हणजे योगायोग असेल किंवा त्यांनी बोलवलं असेल आपल्याला म्हणून, पण आपल्याला त्यांचं प्रॉपर दर्शन घेता आलं नाही. तर नेक्स्ट दर्शन जे येते तुम्ही फुटेजमध्ये बघितलं आहे, नेक्स्ट दर्शन जे येते तुम्ही बघितलं की 4:15 वाजता आहे. सो आपला प्रॉपर दर्शन झालं आहे आणि आता आपण मंदिराच्या परिसरामध्ये थोडं फिरूया. तर मित्रांनो, प्रसाद भेटला आपल्याला. नमस्कार मित्रांनो, आपण दर्शन घेऊन आता बाहेर आलो आहे. आपल्याला प्रसाद आणि फूल भेटलं. हितेश आपल्याला इच्छा होती हितेशची, तर हे फूल नेमकं हितेशला असं बाकड्यावर ठेवलेलं मिळालं, तर त्याची पण इच्छा पूर्ण झाली. जर तुमच्याही मनात इच्छा असेल श्रीकृष्णाला भेट द्यायची तर तुम्ही इथे नक्की येऊ शकता आणि तुमच्या इच्छेला तुम्ही पूर्तीमध्ये आणू शकता. तर तुम्ही इथे नक्की या. हितेश, तुला कसं वाटलं कृष्णाचं दर्शन? मला खूप भारी वाटलं आणि खूप वेळेला मी बघितलेलं की रीलमध्ये वगैरे, आज प्रत्यक्ष आलो ना, खूप भारी वाटतंय. आणि आम्ही लास्ट टाईम द्वारकेला पण गेलो, तिथलंसुद्धा अनुभव खूप भारी होता आणि इकडेसुद्धा मला खूप प्रसन्न वाटतं. आणि इकडे पाठीमागे बघू शकता तुम्ही, मंदिर काम चालू आहे, ते पण लवकरच होईल आणि आपण तिकडे पण व्हिजिट करूया राधाकृष्ण मंदिराला. तर खूप भारी अनुभव होता. तुम्ही पण नक्की या. खारघरमध्येच आहे आपल्या नवी मुंबईमध्ये. नक्की. तर चला आपण आता आपल्या परतीच्या प्रवासाला निघूया. तुम्ही या मंदिरात या आणि तुमचा आलेला अनुभव आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तोवर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. राधे कृष्ण. जय हरी कृष्ण.